हळू हळू ग पारू हळू. तरी बरं कानावरनं गेलं म्हणायचं, नाहीतर काय घडलं असतं. माग एकदा त्या तराळ्याला मारला आणि तो मेला, तसं काय घडायची वाट बघायला सका काय? लय वाईट प्रसंग घडला होता. वाटलं होतं संपलं समजा. दुखतंय तिथं. ही काय घोट्याला केवढी सूज आलीये बघा. जखम बी खोलय ही. तिथंच लय लागलंय, लय मारलंय अगं. काय ग सावित्री, हा बघतेस ना वा? अजून काय घडायचं बाकी आहे ग? हा आणि पारूकडे बघ, पारूकडे बघ. तिच्या कुकाला आज हात घातला त्यांनी. अगं तुमच्या करणीमुळे माणूस पिसाळलाय ग. आता तरी गप्प बसा दोघ जण. आणि तू आता त्या ज्योतीच्या डोसक्यातनं खालच्या लोकांच्या शाळेचं खूळ काढून टाक. कळतंय? जेव्हापासून मुलींची शाळा काढले का नाही तुम्ही, तेव्हापासून या घरावर संकटे आल्यात. जरा तर विचार कर. टाकल्या सुनबाई, ज्योतीला म्हणावं वाईट वंगळ घडायची वाट बघू नकस. अगं हळू हळू. करते ना मला करते. आप्पा, अरे आप्पा, ए आप्पा, अरे वैदुबा कुठं आहेत? नाही म्हणला. पहिला येतो म्हणाला, पर जसं त्याला कळलं की ज्योतीच्या घरला जायचं आहे तसं नाही म्हणला. अजिबात येणार नाही म्हणला. ज्योती कुठे आहे? साहेब, साहेब माझ्या भावावर आणि वडिलांवर हल्ला झालाय. माझी तक्रार घ्या. हो, पण तुमच्याच विरोधातच तक्रार आलेली आहे. माझ्या विरोधात तक्रार? अहो, हल्ला माझ्या भावावर, माझ्या वडिलांवर आणि तक्रार माझ्याच विरोधात. हे बघा, तुम्ही सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहात. हे बरे नाही. अगदी बरोबर बोललात साहेब. हा माणूस उठसूट धर्मशास्त्राच्या विरोधात वागतो. अगदी बरोबर. नाही, मी म्हणतो फौजदार साहेब, याला हे अधिकार दिलेच कोणी? अहो, प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथात बदल होत नाहीत, तसं इथे अहो देवाने दिलेले ते आदेश आहेत. हा बदलणारा कोण? पण हा बदलतो. झालाय, लोकांनी मारले. त्यांना चिडण्याचा अधिकार आहे. मारले सुद्धा. त्यांना तोही अधिकार आहे. मुळात कंपनीच्या नियमांप्रमाणे धर्माच्या गोष्टींमध्ये आम्हाला दखल देता येत नाही. आपण माझ्या भावाला मारले, माझ्या वडिलांना मारले, त्याचं काय? त्यांचा छुपा पाठिंबा. ज्योत्या, लोक आता शहाणे झाले बरे. फौजदार साहेब, तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या. नाही ज्योतिराव, हे बघा, अहो धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये असे आमचे वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यामुळे मला तुमची तक्रार घेता येणार नाही. वाह 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 वाह. पंत ऐकलेत का? अरे हा खरा धर्मरक्षक. नाही पंत, आपण संकष्टीला यांच्या हस्ते आरती करू काय? श्रींची इच्छा. ठीक. निघालात जा, पण माझा आपला माणुसकीचा सल्ला, तुझ्या घरी कोणी धर्मभिरू वैद्य येईल असे नाही, तेव्हा जाताना कोणा वैदूला घेऊन जा.